159 ठाकरे तुम्ही समजून घ्या. आता कसं झालंय, सगळे कार्यकर्त्यांनी रात्रभर मेहनत घेतली. पहिला तर आम्हाला एक फॉर्म दिला, नमुना अनमुना फॉर्म. आता ह्याच्यात समजा कोण इकडना दुसऱ्या वाशीमध्ये गेला, कोण पनवेलमध्ये गेला, कोण बदलापूरमध्ये गेला, बरोबर आहे. आता तेच माणसं इथं त्यांचे नाव आहे. आता आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हे सगळे नावं काढले, शोधले, आम्ही फॉर्म भरला. आता इथे येतात तर सगळे सांगता आम्ही याची जबाबदारी घेणार नाही, हे आमच्याकडे नाही. असं आपल्याकडनं बोललेत ना. राहुल कुठे इथेच बोलले. राहुल काय बोलले ते त्या दिवशी आम्ही आलो त्यावेळेला मी मयत लोकांची नावं आम्ही काढू शकत नाही. ते विधानसभेमध्ये तेच प्लस आम्ही नावं चेंज नाही करू शकत. काही आम्हाला अधिकार नाही. आम्ही बदल जे गेले इकडे तिकडे त्यात आम्ही कुठं बदल करू. तुम्ही आम्हाला साहेब आता समजा मी काय म्हणतोय, आता समजा हा व्यक्ती आहे, हा इकडनं सोडून 5 वर्ष झालं, तो गेलाय पनवेलला. ठीक आहे, दुबारमध्ये असणार ना तुमच्याकडे नाव आहे तिकडे पण असणार. साहेब आपण तिकडे शोधणार, त्याच्यापेक्षा जर आम्ही तुम्हाला नावं ऐका नाही आले सगळ्या ठिकाणी नाही आले. आम्ही तुम्हाला जेव्हा देतोय की हा माणूस आता इथं राहत नाही, तर तुमचा एक ऑफिसर असेल, इन्स्पेक्टर, त्यांनी तिथं गेलं पाहिजे की हा माणूस इथं राहतोय की नाही राहत. तर तिथं नाव कोणा ना साहेब. ते लोक तिकडनं येतात, गाड्या करून त्यांना लोक पाठवतात. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते त्यांना तिथे गाड्या पाठवतात, बाकी सगळे मालमत्ता पाठवतात. ते लोक येतात, ते मतदान करतात आणि निघून जातात. असं हजारो मतदान आहेत चांदिवलीमध्ये. साहेब कसं आहे ना, खूप नुकसान होतं ह्याच्याने. आणि जर आम्ही मेहनत घेतोय हे सगळे विषयामध्ये एक एक फॉर्म आमचे कार्यकर्ते. राकेश कुठे आहे ते जरा ते राकेश कसं आहे, मृत झालेत. आता मी तुम्हाला सांगतो, मृत झालेत. अहो ते मृत झाल्यावर पण मतदान करून जातात. त्याच्यापेक्षा साहेब आम्ही जर तुम्हाला देतोय की हे मृत झालेले आहे, तर पहिला आमचा ऐकून घ्या. जर हे निधन झाले, आम्ही तुम्हाला देतोय की हा मृत झालेला आहे, तर तुम्ही त्याच्या घरी तुमच्या इन्स्पेक्टरला पाठवलं पाहिजे की बाबा तुम्ही जावा, हा मृत झालाय की नाही. आता आम्हाला सांगता तुम्ही त्याचं आधार कार्ड घेऊन घ्या, तुमची डेथ सर्टिफिकेट घेऊन घ्या. आम्हाला कोण देणार नाही. त्याच्यापेक्षा तुमचा एक इन्स्पेक्टर जे वॉर्ड नियर तुम्ही नेमला असेल, त्यांनी तिथे इकडनं आम्हाला पाठवतायत. ते निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये विद्याविहारवाले होता. आम्हाला असं कुठलाही आदेश आलेला नाही की आम्ही कुणाचं नाव काढू शकतो. साहेब कसं आहे, आता आम्हाला फसवायचं का, एकतर दिलेत 7 दिवस, 8वा दिवस नाही दिलाय, बरोबर आहे. 7 दिवसामध्ये आम्ही किती करणार ना साहेब. आता तरी आमचे कार्यकर्ते सगळे एवढी मेहनत करून सगळे लिहून आणले, सगळे फॉर्म भरून आणले, एकेकाचं नाव शोधलं, रात्रभर बसले आणि त्याच्यात काहीच तुम्ही सांगा आम्ही नाही घेणार, आमच्याकडे तो अधिकार नाही. तो इलेक्शन ऑफिस म्हणजे आमच्याकडे अधिकार नाही. मग अधिकार आहे कुणाकडे, आणि कुणाकडे नसेल तर हे फॉर्म का काढले, नमुना नमुना हे सगळे का काढले साहेब. कसं आता हे मी तुम्हाला उदाहरण देतो, पहिला आमचं ऐकून घ्या. तसं मसाला तुम्ही ठीक आहे, नाही काय प्रॉब्लेम. आता हे बघा, वाटली आहे ना तुझी, हे बघा, ही यादी 159 मध्ये गेलेली पूर्ण यादी. आता हा यादी आहे 160ची, ही यादी गेली 159 मध्ये. पण साहेब आम्ही येतात तर काहीतरी एक रिस्पॉन्स भेटला पाहिजे. आता 2 दिवस बाकी आहे. माझ्या शाखाध्यक्ष येऊन इथं डिस्पॅच करून गेला, बरोबर आहे. काय याच्यावर तुम्ही तुमच्या इन्स्पेक्टरनी काय केलं मला हे सांगायचं. हे बघा, हे माझी डिस्पॅच कॉपी आहे. 24 नोव्हेंबरला आम्ही डिस्पॅच केलं. तुम्ही या इन्स्पेक्टरला बोलवा आणि त्यांनी ह्याच्यावर काय केलं. कारण हे आमचं मतदार आहे. तुम्ही त्या विषयाला म्हणजे माझं म्हणणं काय, हे आमचे मत, आमचे 1200 मतं सगळे आमचे नसतील, पण आमच्या हक्काचे 500 मतं आहेत ना ह्याच्यात. आणि अशी एक यादी नाही, अशी बरेच यादी. 63 कुठे आहे, बनसोडे पुढे, इकडे पण पुढे. हे बघा, 69 वॉर्ड आहे.
ह्याच्यामध्ये पण दुसऱ्या याद्या आल्यात. हे बघा, आता हे यादी आहे. आता हे 62ची यादी आहे. आता हे सगळे गेलेत 163 वॉर्डमध्ये. माझं म्हणणं आहे, एवढं ज्यांनी बाउंड्री केली असेल, ज्यांनी निरीक्षण केलं असेल, तर एवढ्या चुका 5-5 याद्या 163 मध्ये म्हणजे काय निवडणूक त्यांना जिंकून देण्यासाठी मेहनत चालू आहे की काय? आम्हाला तर रेस कळत नाही डायरेक्ट. काय ऐका ना, हे सगळे मतदान आहे ना, आता जे हिंदू मुस्लिम खेळ चाललेला आहे ना, तर त्याच्यावरती हे याद्या तिथे ट्रान्सफर केलेल्या आहेत रेसडमध्ये. क्लिअर कर, माझा आरोप आहे. रेसडमध्ये हे 4 याद्या का गेले, माझं ते म्हणणं आहे. आपला अधिकारी साहेब झोपला आहे का, की तुमच्या हातात नाही का, की वरून आला आम्हाला माहितच पडत नाही. आता मी आरोप कुणावर करू? मी तुमच्यावर करू, मी तुमच्यावर करू, की ते निवडणूक आयोगावर करू? मी कुणावर आरोप करणार? टोटल 6 याद्यामध्ये 7,500 ते 8,000 मतदार आहेत. अहो साहेब, 8,000 मतदार हे डायरेक्ट तिकडे गेले. हा एरिया कसा आहे? स्लम एरिया. हे प्रॉब्लेम तिथेच झाले. काय माझं म्हणणं काय, प्रॉब्लेम नाही होत ना आता. त्यासाठीच आपण हस्तगत ठेवलंय. अरे साहेब, मी काय म्हणतो, याच्यावरती निर्णय होणार ना. साहेब माझं म्हणणं काय, आता मी तुम्हाला देतोय, बरोबर आहे. तुमचा कोण माणूस तिथे गेला तर पाहिजे. सर गेलो आहे, मी स्वतः गेलो. तुम्ही या यादीवर गेला? तुम्ही त्याविषयी आला, त्यानंतर असं पाहिलं तुमचा हा. असं आमच्या यादीमध्ये मी माझे इन्स्पेक्टर स्वतः गेलो, हा. घर जाऊन चेक केली. खन्ना इमारत, बाकीच्या तुमच्या बाकी सगळे चाळीस मी गेलेलो आहे, चेकिंग केलेलं आहे आणि त्या पद्धतीने माझा रिपोर्ट बनवलेला आहे. बरोबर. ओके, सगळे मतदार साहेब, आता आणि आमचं आपण पण आहे. विचार होणार. अशा ज्या ज्या हरकती तुम्ही आमच्याकडे देणार त्या प्रत्येक हरकतीवर मी आणि माझा इन्स्पेक्टर जाणार. आता मी काय म्हणतोय, सर 2 मिनिटं. आमची फक्त अपेक्षा एवढी आहे की एखाद्याचं नाव समजा XYZ, हा माणसाचं नाव तुम्ही जाणता, हा 162 मध्ये आहे, 163 फॉर एक्झाम्पल, तर तो आम्हाला दाखवा हा माणूस इथे राहतोय, हा इथे राहत नाही. आम्ही त्याच वेळेला तिथे नोंद करून घेतो. साहेब आता याच्यावर एक बोलतो. आता समजा एखादी बाउंड्री आहे, 2 बाजूबाजूला वार्ड आहे, तर आपण समजू शकतो एकाचं इकडे होऊ शकतो. अहो 159 वार्ड त्या ठिकाणी पर्यावरणाची इकडे आसपासमध्ये राहतो. त्या वार्डामध्ये 163 गणिमरी काजूपाड्याची मतदार त्याच्यामध्ये जवळजवळ आता तुम्ही मला सांगा, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता, आम्ही कसं काय द्यायचं? तर तुम्ही ना या 162 या यादीवर हे जे हरकत दिलं ना, आणि साहेब हे याद्या बाजूमध्ये गेले पाहिजे. आमचं म्हणणं एवढं आहे, बरोबर आहे. जे जे याद्या इकडनं तिकडे गेलेत ना, हे सर्व आहे ना, सिरियल नंबरवर झालं. आणि कन्फर्म आणि साहेब अजून आपलं म्हणणं आहे, आता समजा जे लोक इकडनं सोडून गेले, बरोबर आहे ना, कोण पनवेल गेला, कोण बदलापूर गेला, कोण कुठे गेला, कोण मुंबऱ्याला गेला, त्याचं आम्ही काय करायचं? आम्ही तुम्हाला नाव देतोय, तुम्ही काय करणार त्याच्यावर? तर आता आमची जी आता विषय झाली ना, त्या विषयीमध्ये पहिली गोष्ट आम्ही जी यादी रिफर करतो ती विधानसभेची असते. विधानसभा मेन त्याच्यातून आम्हाला आमचे पार्ट काढून घ्यायचे हां, की बाबा त्याप्रमाणे तुम्ही प्रभाग वाईज तुमची आम्ही यादी बनवतो. 156 म्हणजे आमच्या प्रभागापर्यंत 156 ते 171. आता ही यादी काढताना काय प्रॉब्लेम होतो, विधानसभा हा मोठा आहे, बरोबर. त्यातून आम्हाला गेले 162 समजा बाउंड्री तुम्हाला माहिती आहे ना, बरोबर ही बाउंड्री आहे. तर या बाउंड्रीच्या या याद्या त्या बाजूला कसे घेऊन जातात तुमचे अधिकारी साहेब? घरची यादी जी आम्हाला जर प्रॉपर मिळाली त्या पूर्ण यादी आहे, तुम्ही समजून घ्या ना. विधानसभेची यादी तुम्ही हे केल्या ना, घेतल्यात ना, तर विधानसभेच्या हिशोबाने या याद्या माझ्या वार्डात आहेत. 162 विधानसभेची हित आहे. नावं इतर ज्या मतदाराची यादी त्या मतदारामध्ये गेलेली आहे. आता 161 याद्या माझ्याकडे 162 मध्ये आल्या. 202, 226, 227 या याद्या 62 मध्ये टाकल्या. त्याच्यावर पण आता आमच्या शाखाध्यक्षांनी कोण मृत झालेला आहे, कोण ट्रान्सफर झालेला आहे, कोण डेथ झालेला आहे, शिफ्ट झालेलं आहे. आता ही जी आहे ना, ही सगळी बीएलओचा स्टाफ त्यांच्याकडे आहे, विधानसभेकडे. आमच्याकडे बीएलओ नाही. साहेब तुम्ही आम्हाला एक याला पत्र लिहून द्या. काय होतंय, तुम्ही आम्हाला कोणी सांगितलं तिकडे जायचं, आमचे सगळे कार्यकर्ते तिथे पडून गेले, त्यांनी हात वर गेला, आमचा अधिकार नाहीये, आम्हाला काय आदेश आला नाही, आम्हाला काही आला नाही. तुम्ही म्हणता ना त्यांचं आहे, तुम्ही आम्हाला लिहून द्या. आताच आमची विषय झाली, या विषयीमध्ये आम्ही लोकांनी बाकीच्या वॉर्डांनी आणि आमची विनंती आता तुम्ही वरती एक पत्र अजून द्या, एक 2-5 दिवस आम्हाला अजून द्या. ते पत्र अजून जे तुम्ही दिलेलं आहे ना, ते दिलेलं आहे. त्याचं काय झालं? साहेब, काय होत आहे, आमचे कार्यकर्ते ना साहेब ऐका ना, कार्यकर्ते सगळे कंटाळ गेले. अधिकार माझ्याकडे आहे ना, डेट वाढवायला. आम्ही पण सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत काम करतो इथे. साहेब माझं म्हणणं, मी मला माहितच नाही, मला आरोप कुणावर करायचा, मी तुमच्यावर करू, मी त्यांच्यावर करू. माझा आरोप आहे, हे जे मेन वर बसलेले जे चुनाव आयोग आहे ना, ते त्यांचा खेळ आहे.
हे त्यांचा खेळ आहे सगळे हा? हे त्यांचा खेळ आहे. मी बोलतो ना साहेब, कसं आहे कुणाला निवडून देण्यासाठी पूर्ण एक स्ट्रॅटर्जी बनवलेली आहे की हे मतदार इकडे गेले तर त्यांना बेनिफिट होणार, हे मतदार इकडनं तिकडे गेले तर त्यांना मतदान समजा त्या यादीत भेटले नाही तर तिकडे पाठवून दिले. साहेब ऐकून घ्या, नाहीतर असं बोलणार हे जी माझी यादी नगरसेवक आहेत ना ते कोण देणार नाही स्वतःच्या याद्या काढायला. आता 62 मध्ये माहिती आहे की हे मत त्याला भेटणार नाहीत तर हे मत हिथं आले तर त्यांना भेटणार. हे सगळे गोड आहे साहेब. आणि तुमचे जे इन्स्पेक्टर आहेत ना साहेब, नाराज होऊ नका, मला वाटतं की त्यांनी खूप मोठी चुका केलेल्या आहेत. अशा चुका होत नाही साहेब. चुका कशा होतात आता साहेब, चुका कशा होतात त्यांचं म्हणणं काय ऐकायचं काही समजलं नाही. चुका कुठं होतात. हा 158 आहे, 159 फक्त एक रोड आहे मध्ये. तिकडचे काही नावं इथं आले, एक चॉल आली, 2 नाव आले, 10 नाव आले, 25. अहो साहेब 5-5, 6 याद्या जातात डायरेक्ट. पण लांबच्या वॉर्डाच्या लांबच्या वॉर्डाच्या म्हणजे इन्स्पेक्टरनी काम काय केलं की फक्त वरून तिकडे जर जात असतील तर फक्त वरून काम केलं असं क्लिअर होतं का? 160 मतदार 60 बोलले गेले. एका गावात 8 मतदार आहे, 4 आता मतदार आपला हा 60 वॉर्ड आहे, माझा स्ट्रॉंग वॉर्ड आहे, बरोबर आहे. माझा 60 वॉर्ड आहे, एकदम स्ट्रॉंग वॉर्ड आहे. आता इकडनं सगळे आमचे मतं इकडे तिकडे पडून टाकले. साहेब तुमच्या जो मतदार गेले तर सगळे तुमच्याकडे परत येतील ते आम्ही तुम्हाला guarantee देतो. 64 मध्ये आहे. फक्त आम्हाला यादी द्या. साहेब ऐका ना, मी काय म्हणतोय साहेब, आमच्याकडे जे मतदार आहेत जे इथं राहत नाही, जे दुसऱ्याकडे ट्रान्सफर झाले, जे मृत झाले, आम्हाला त्याचं काय करायचं तुम्ही सांगा. त्या लोकांची हरकत स्वीकारून दिली असं नाही. आणि स्वीकारायला साहेब आम्ही तुम्हाला जी हरकत दिली आहेत ना, तुम्ही जाऊन त्यांची इन्क्वायरी तर करा की बाबा हे मृत झालाय की नाही. आमच्याकडे साहेब, कसं आहे उगाच आम्ही तुमच्यावर काय नाराज व्हायचं काय मतलब नाही. तुम्ही खालचे अधिकारी आहे, मलाही माहिती आहे तुम्हाला काहीच पॉवर नाहीये. तुम्हाला फक्त दिलेलं आहे हे काम करा. बघायचं आणि चेक करून हा, मला माहिती आहे ना तुम्हाला किती पॉवर आहे. पण हे जे वरची जी सिस्टम आहे काय होणार साहेब, शेवटी उद्या गोंधळ इथं होणार. माझं म्हणणं क्लिअर आहे. आज पहिल्यांदा आलोय साहेब, आम्हाला तुमच्यासोबत रोज काम करायचं आहे, बरोबर आहे ना. आज तुमच्याबरोबर आजच काय भांडणार आम्ही. पण साहेब नेक्स्ट टाइम असेल ना, आमचं जर हे मतदारांमधनं आमची याद्या नाही आले समजून घ्या, किंवा जे मतदार बोगस आहेत जर ते नाही निघाले तर साहेब आम्ही मग इथे एअरपोर्टमध्ये गोंधळ घालू. मी क्लिअर कट सांगतो साहेब. हरकती जो कारण आम्हाला प्रॉब्लेम काय, एक तर तुम्ही आम्हाला कॉन्फिडन्सली सांगत नाही की तेच देणार. मला लिहून द्या की हे हरकती सूचना तुम्ही तिथं घ्या. सर चालून मतदार शिफ्ट झालाय ना त्याच्या हरकती आम्ही इकडेच नाही घ्या. नाही, आता माझं म्हणणं आहे, जो तिथं राहायला गेलाय, वाशीला गेला, पनवेलला गेला, त्याचं कोण घेणार मला सांगा. सर ते आम्हाला इष्टच अहो साहेब इन्स्ट्रक्शन नाही तर साहेब आम्ही काय करायचं. साहेब आम्ही काय करायचं मला सांगा, आम्ही काय करायचं. एक पेज आहे जे 4 पेज आहे, त्या 4 पेज मध्ये 160 आहे, त्यात 12 नाव 160ची आहेत. पुढच्या पेज वरती 164ची 4 नाव आहेत, त्यात 160ची पण 2 नाव आहेत. मग त्यांचं काय करायचं आम्ही आम्हाला ती नाव चक्रामध्ये कुठं आमची वाट लागते. यांचा पण प्रश्न आहे की तुम्ही आम्हाला त्यांचे डॉक्युमेंट अहो डॉक्युमेंट देऊ, पण साहेब तुम्हाला अधिकार कुणाला आम्हाला ते सांगा. आम्ही कुणाला विचारणार, पहिला तुम्हाला विचारणार. मृत हे आम्हाला डिक्लेअर करून द्या की हे मृत आहे. आम्ही त्यांना लेटर काढू आणि त्यांना आम्ही डॉक्युमेंट मागू त्यांचे. हा मी ते सांगतोय ना. याचं काय व्हेरिफिकेशन करायचं? नाव नाही काहीच नाव नाही, बघा त्याचं ना. त्याचं वय आहे, त्याचा वोटर आयडी नंबर आहे, त्याचं तुम्ही लिंग, स्त्रीलिंग, पुल्लिंग लिहिले. हे हरकत आहे. ही हरकत आहे. त्याचं काय व्हेरिफिकेशन काय करणार? आम्हाला मागितली, आम्ही त्याला हो, कळवलं. साहेब मी परत सांगतो. अजूनही दाखवतो तुम्हाला. आता हे बघा, नाही, नाहीच आहे. हे सेम नावाचे आहेत, हा. दोघांचा वोटर आयडीचा नंबर वेगवेगळा आहे. हे यंग टाईमचा फोटो हा थोडा वयस्कर फोटो नंबर, नाव सेम आहे, सगळं सेम आहे, मतदार सेम आहे, वोटर आयडी नंबर वेगवेगळा आहे, युनिक नंबर सेम आहे. हा असं कसं होऊ शकतं? हा हा त्याचा यंग टाईमचा फोटो आहे. माझ्या इकडचे मतदार आहेत, मी ओळखतोय. असं प्रत्येक यादीमध्ये साहेब याच्यावर बरोबर आहे. आता समजा इथे कोणी एक नंबर वेगवेगळा सांगितलं, याच्या फोटोवर कोणी बोगस मतदान करून गेला तर काय करणार? साहेब आपल्या चांदीवालीमध्ये बोगस वर्ग सगळं चाललेलं आहे. कामावर कोणी कोणी निवडून येतं इथे. झपाट्यावर निवडून येतात ना. रिपीट नंबर कसा चेंज झाला? तर मी तुला ते सांगतोय ही राजकीय आणि विधानसभेची आहे ती. आम्हाला ते फक्त साहेब मला माहिती आहे पण तुम्हाला अंतर आहे. साहेब आता यांनी माझ्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला आरक्षण दिली, बरोबर आहे. माझं म्हणणं आहे की आता आम्ही दिली ना तर हे नाव निघलं पाहिजे, हे तुमची जबाबदारी आहे.
आता आमचे जे मृतांचे आम्ही तुम्हाला नावं देतोय तुम्ही हरकत द्या सर आमच्या काय हरकत नाही काय काय गुन्हा नाही नाहीतर तुम्ही सांगा आमचं काम नाही तर कुणाचं ते सांगा प्रत्येक केस वेगळी येते आमच्याकडे. साहेब आता मी माझे जे केस देतोय ना ऐका आता माझे जे केस आहेत ना सरकार, ते केस आहे ना सगळे आहेत त्याच्यामध्ये सगळे विषय आहेत. एक तर जे डेथ झाले त्यांचा पण मी विषय तुम्हाला सांगतोय तर तुम्ही मला सांगा हे कुणाकडे जायचं आम्ही कुणाला द्यायचं सध्या ते धरणं आमच्याकडे द्या. तुम्हाला देतो बरोबर आहे तुम्ही व्हेरिफिकेशन घ्या ते नाव उडवा राकेश जेवढे डेथ झाले ते नावं यांना द्यायचे हे नाव उडवतील. एक नंबर झाला विषयमध्ये होता. हा एक झाला दुसरा नंबर जे पनवेल मुंब्रा तिथं सगळ्या ठिकाणी राहायला गेलेले स्थलांतरित झालेले त्यांचं काय करायचं सर विचारला आता आज विचार घ्या. घेतले ना माझ्या त्या कार्यकर्त्याचे खाली आला होता तो. आम्हाला instructions नव्हतं तसं काहीच instruction नाही आम्हाला. आता तुम्ही सांगताय, साहेब, माझे म्हणून आम्ही आज देतोय. तुमच्याकडे काय मागतोय माहिती आहे तुम्ही आम्हाला मार्ग द्या आम्ही 2 दिवसात सगळे करून टाकतो साहेब. VC आहे ना VC मध्ये पण हे विषय घेतले बाकीच्या आमच्याकडे असे येतात प्रॉब्लेम डेथचा येतोय अर्ज ट्रान्सफरचा येतोय शिफ्टचा येतोय आम्ही काय करायचं ते आता उद्या आमची MC मॅडम बरोबर मिटिंग आहे CFC बरोबर उद्या meeting, उद्या शेवटच्या तारखेला आहे. यांचं म्हणणं आहे, तुम्ही तुम्ही objection objection टाका. टाका. तुम्ही objection टाका ना. Objection टाका. ते घेणार कोण पण? तुम्हीच घेणार ना. आज जाणार तुम्ही आहे ना. उद्या आपल्या शेवटला आहे. शेवटचा दिवस तो शेवटचा दिवस. त्याच्यानंतर नाही घेणार. मला कळणार नाही ना काय झालं ते. हे हिंदू आहेत भाई कोणतं नाव नसेल हा मग हे द्या ना हे ऑब्जेक्शन द्या हे ऑब्जेक्शन द्या खूप कन्फ्युजिंग आहे. हे ऑब्जेक्शन द्या ना तो form आहे. हे नाव आहे हे आपलं हिंदू तुम्ही जिसवचं पण दिले का असं लेटर सगळ्या ठिकाणी देतोय नाही खाली तर बैठले नाही खाली नाही घेत हा मग इथे इथे घेते इथे खालच्या आहे. कसं आहे साहेब आता हे जर 2 दिवसा अगोदर तुम्ही घेतले असते ना पेपर तर कार्यकर्त्यांनी अजून नावं सोडले असते ना आमच्या एवढं बंडल आहे ना. भाऊसाहेब, आता आज 2 दिवसाला सगळ्यांनी सोडून दिलं ना. मयत काढलेत मी 300 मयत. माझ्या एका यादीमध्ये 40 मयत निघाले. 300 मयत जास्त आहे. 300 मयत आहे आपल्याकडे. तुमचे नावच नाही कार्यकर्ते आले हे आहे ताई ऐका ती आता बदलापूर अंबरनाथ ह्या सगळ्या शिफ्ट झाली त्यांची नावं मुंबईतल्या लिस्टमध्ये अशा बाबतीत हरकती स्वीकारायच्या की काय करायचं त्याच्यावर? अहो 7 दिवसांना परत नोंदणी अधिकारी कोण आहे इकडचं जे 168 विधानसभेचे ना साहेब त्यांना इन्स्ट्रक्शन द्या. हां, त्यांना रायटिंगमध्ये द्यावं होते. काय सांगितलं नाव वगैरे माझं म्हणणं आहे साहेब तुम्ही त्यांना एक पत्र द्या तुमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं ना तुम्ही त्यांना एक पत्र द्या की आमच्याकडे येत आहे आम्ही तुमच्याकडे तुमची जबाबदारी आहे तुम्ही एक लेटर द्या आणि मी परत एक सांगतो साहेब हे सगळे फॉर्म तुम्हाला कार्यकर्ते उद्यापर्यंत देतील बरोबर आहे एक दिवस जर उशीर झाला नाही, आमची विनंती आहे वाढवा नाहीतर काय होणार आहे निवडणूकच लढायची नाही ना डायरेक्ट जाहीर करून टाका ना असं पण सगळे पॉवर आहे त्यांच्याकडे डायरेक्ट त्यांना निवडून टाका आम्हाला काय प्रॉब्लेम आहे जर आता हे सगळे ऑब्जेक्शन घेण्याची वेळ कमी देत आहे जर ऑब्जेक्शन काढून येतात तर त्याच्यावर काही कारवाई होत नाही तर फायदा काय साहेब हे ऑब्जेक्शन आल्यानंतर ते सगळं आम्ही बनवणार. साहेब पालक पाठवले ना कार्यकर्त्यांना dispatch नाही. हे काय हे स्थलांतरित पाठवून दिलं. ऐका ना मतदार यादी जर का असेल ना मतदारासंदर्भात
तर आम्ही कोणालाही परत पाठवलं आम्ही तो उलट सांगतो मला पण काल त्याची तक्रार आली ताबडतोब गेलो तिकडे हे नाही तो हा योगायोगाने संविधान दिवस आहे. संविधानाच्या दिवशी संविधानाची पायमल्ली असते. किती मोठं अवघड काम करतात. साहेब काल आपण मला वाटतं आपण ते आपण झालं 20-25 मिनिटं आपण डिस्कस सर, केलं आता या ते गोष्टीवर. discuss झालं. तरी पण ते आम्हाला काल सांगितलं. परत पाठवलं याच गोष्टीवर. संविधानाच्या दिवशी बाकी पण आहे ना 9 वॉर्ड आहे माझे. मुंबईत संविधानाच्या दिवशी संविधानाची पायमल्ली होती. तुम्ही माझी विनंती आहे साहेब, स्थलांतरित झाले, डेथ झाले, त्यांची हरकत घ्या आणि त्याच्यावर तुमच्या माणसांना पाठवा ना साहेब. आम्ही नाही ना पाठवू शकत सर. आम्ही तुमच्यासोबत सांगितलं नाही. पण तुम्ही हे लिहा ना त्यांना. आम्ही त्यांना पत्र घेऊ शकतो की तुम्ही त्यांना कळवा म्हणून तुम्ही त्यांना हरकत निवडणूक अधिकारी हेरोपीला म्हणतात ते पण तुम्ही त्यांच्या मला एक पत्र द्या साहेब. मी त्यांना पत्र देताना त्याची कॉपी मला द्या की हा अधिकार तुम्ही त्यांना जे पत्र देतात त्याची कॉपी मला द्या. मी तिथं पण जाणार. आम्ही तुम्ही आपल्या इथं अर्धा तासात आम्ही अर्ध्या तासाने तिकडे जातो. तुम्ही जे सांगितलं ते ना, ते त्यांना आम्ही तुम्हाला फोन करतो. तर मेलची आम्हाला मेलमध्ये मेल करा, काही करा. माझं पण एक असतो मेल आणि एक असतो की हा काम तुमचा आहे. तुम्हाला अधिकारी आता साहेबांनी काय सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडे पाठवा, हा काम त्यांचं आहे. म्हणजे साहेबांनी कॉन्फिडन्सने सांगितलं ना तुम्हाला, तर तुम्ही त्या पत्रामध्ये मेन्शन करा की हा काम तुमचं आहे, तर हे पत्र तुम्ही स्वीकारावे. निवडणूक अधिकारी साहेब माझ्या सैन्यात आपण नाही. त्यांना बोलायचं होतं ना साहेब, तुम्ही आता check करा म्हणून आम्हाला साहेब सहीसाठी जर वाट बघितली ना आमच्याकडे अशी पण वेळ कमी आहे साहेब, अशी पण वेळ कमी आहे. आम्हाला निर्णय थोडा फास्ट द्या. आम्ही 10-15 मिनिटं थांबतो. तुम्ही पत्र द्या आम्हाला, ती कॉपी आम्ही आता घेऊन जातो. मला व्हॉट्सअप नंबर द्या कोणाचा मी व्हॉट्सअप वगैरे मेल करतो. अहो साहेब, तुम्ही उद्या केलं तर आम्ही काय करणार? साहेब एवढा तर विश्वास ठेवा आमच्यावर. आम्हाला लवकर द्या. त्यात तुमचं काही घेणं देणं नाही आम्हाला माहिती आहे. मला पूर्ण विश्वास आहे तुमच्या ह्याच्यात काही रोल नाहीये आणि तुमचं काही चालत पण नाही. तुम्ही फक्त काय जे वरून दिलंय ना ते एक ऍक्टिंग करायला सांगितलंय. तुम्हाला डायरेक्टर असतो ना माहिती आहे पिक्चरमध्ये, तो एक पिक्चर बनवतो डायरेक्टर. मग त्याच्यात सलमान खान हिरो सगळ्यांनी रोल करायचे. त्यांनी सांगितलं हा तसं करतं हा तसं करायचं. आता सगळे तुमची ती भूमिका आहे सगळ्यांची. आपण मेल करूया. हे पाठवतो. काय होणार साहेब जर नाही झालं ना, तर मी खरं सांगतो सर, यावेळी निवडणूक आम्ही खूप साहेबांनी पण खूप सिरियसली घेतली. कारण एवढं केल्यानंतर मतं का भेटत नाही याचे रिझन आहे ना. आता आम्ही रिझन देतोय ना का भेटत नाही. आणि जर हे नाही झाले तर परत तेच होणार ना साहेब. सगळे आमचे मतदार आहेत सर, सगळे इकडे तिकडे पडवले. त्यांना बेनिफिट आहे ते त्यांच्या वॉर्डमध्ये घेऊन घेतले. त्यांना नको आहे ते तिकडे पाठवून दिले. काय साहेब कधी येऊ आम्ही सांगा तुमच्याकडे? एक तासाभरानंतर आम्ही खाली येऊ. एकाला पाठवा कोणा तरी. नाही, येणार आम्ही 2 बाकी आम्ही खाली थांबतो ना. तासभर कशाला 15-20 मिनिटं केला साहेब? हो ठीक आहे तासभर घ्या. आता काय DSC पण रेसिपी कामं झाली सगळंच करायचं. आता पण तुमच्या हरकत येत आहे. बरं काय प्रभागाच्या तिथे आता डिस्कस होईल ना. प्रभाग इकडे तिकडे ते आता इथं करा discuss. 5 दिवसांनी येणार वर. काय काय मोबाईल पण नाही. नाही, नाही, इथं घेणार पण नाही. आणि आम्ही कोण लावला घ्यायचं त्या दुबारचं काय आहे तुमच्याकडे दुबारचं? आता हा वेगळा फॉर्म आहे. वरचा पण असा फॉर्म आहे. मग दुबारचा फॉर्म कुठे आहे? आम्हाला दिलंच नाही दुबारचा फॉर्म. आहे ना आपल्याकडे. घ्या दुबारचे फॉर्म घ्या सगळ्यांनी एक एक झेरॉक्स घ्या आणि भरा. काय चला आम्हीच दिलेलं आहे. मग हे घे चला थँक्यू. धन्यवाद सर. पण साहेब जरा सिरियस घ्या आम्हाला काही साहेब, द्या. ह्या हरकतीवर आम्ही ताबडतोब येतोय. तुम्ही फक्त सांगा आम्हाला की तुम्ही पडणं ते बोला ना. एक मिनिट मिलते नीचे साथ में रहेंगे. भाई दुपारचा फोन कोणाला विचारायचा? ते फॉर्म देतात.
जय महाराष्ट्र. मी महेंद्र बांधले विभागाध्यक्ष चांदिवली विधानसभा सोबत सर्व शाखाध्यक्ष महिला पुरुष उपविभाग सचिव महिला विभागाध्यक्ष सगळे आलेले आहेत. विषय असा आहे की मतदार यादी दिलेत 20 तारखेला, दिवस दिलेत 7. आता ह्या 7 दिवसामध्ये सगळे शाखाध्यक्ष कार्यकर्ते उपशाखाध्यक्ष बीएलए सगळ्यांनी मिळून जे दुबार नाव आहेत तेही शोधलेत, जे मृत पावलेत तेही शोधलेत, जे स्थलांतरित झालेले आहेत तेही शोधलेत. परंतु इथं निवडणूक ऑफिसमध्ये आल्यानंतर काही सुनवाई नाही. त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे अधिकारच नाही आहे. हे आम्हाला पाठवत आहेत वित्तीय वेळ चुनाव आयोग इलेक्शन ऑफिसमध्ये. ते म्हणतात आम्हाला असं कुठलाही अधिकार आलेला नाही. याचा अर्थ असा आहे की इकडनं तिकडे पडत राहा आणि तुमचे 7 दिवस निघून जातील. बरेच याद्या समजून घ्या, कोण ताकदवर माणूस असेल त्याला दुसऱ्या वॉर्डच्या आमदारकीमध्ये जास्त मतदान भेटलं असेल, त्या याद्या स्वतःच्या वॉर्डमध्ये घेतलेल्या आहेत. वॉर्ड क्रमांक 163 मध्ये 62चे 5 ते 6 याद्या डायरेक्ट 163 मध्ये टाकलेले आहेत. मला सांगा, इलेक्शन ऑफिसर जे असतो वॉर्डचा एवढी मोठी चुका करू शकतो का? म्हणजे 10 नावं गेलेत, 20 नावं गेलेत, 25 नावं गेलेत. याद्या 6चे 6 याद्या 63 मध्ये गेलेल्या आहेत. ह्याचा अर्थ समजायचं काय? आता आमचा 60 वॉर्ड आहे, 160 वॉर्ड आहे, खूप स्ट्रॉंग वॉर्ड आहे पक्षाचा. आता तिकडचे जे आमचे मतदार आहेत ते सगळे पाठवलेत 159 मध्ये एक यादी तिकडे पाठवली. म्हणजे काय इलेक्शन मध्ये लढायचं कसं? आणि इथं आल्यावर कुणी उत्तर द्यायला रेडी नाही. सगळ्यांनी हात वर करतात. आता मी त्यांना विनंती केली की साहेब आम्ही तुम्हाला श्रुती देतो की हे मृत झालेले आहेत. ते सांगतात तुम्ही सर्टिफिकेट घ्या. कशी सर्टिफिकेट आम्हाला कोण देणार? त्यांना दिलेले आहेत. त्यांना विनंती केलेली आहे की साहेब तुम्ही जा तिथे, जर ते राहत नाही तर तुम्ही चेक करा की हा आता इथं राहत नाही म्हणून, तर त्यांची नावं तुम्ही उडवा. नाहीतर काय होणार आहे, सगळे येणार, बोगस मतदान करणार, सगळ्यांना गाड्या पाठवण्यात येत आहे, काहीतरी त्यांना दिलं जाईल, ते बिचारे येतात मतदान करून निघून जातात. पण कशासाठी हे सगळं? आज संविधान दिवस आहे. आजच्या दिवशी तर आम्ही विनंती करतोय कुठंतरी जे खरे मतदार आहेत, जे खरं मतदान करतायत त्यांच्या हक्काने निवडणूक होऊ द्या. हे बोगस मतदान आणि चिटिंग करून किती दिवस चालणार? म्हणून आज आम्ही आलो होतो एलवॉर्डमध्ये. जे अधिकारी आहेत तिथे निवडणूकचे त्यांना भेटलो. त्यांनी सांगितलंय तुम्ही आम्हाला हरकती द्या, आम्ही वरती सुचवतो. आता यानंतर जे होईल ते मी तुम्हाला अपडेट देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.